परळी तालुका बीड जिल्हा किंवा महाराष्ट्रापुरता नाही आहे. ज्या झेल भरोमध्ये या सिरसाळा परिसरातल्या आणि परळी तालुक्याच्या वेगवेगळ्या गावातून आलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, शेतकरी बहिणींनो, आशा शालेय पोषण आहार शेतमजूर, या श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि विद्यार्थी भावा बहिणींनो, हा झेल भरो, हा रस्ता रोको कुठल्या तरी एखाद्या माणसाची भावना दुखवली म्हणून नाही, कोण्या तरी पुढाऱ्याचे बगल बच्चे म्हणून हा रस्ता रोको होत नाही आहे. हा रस्ता रोको कोण्या तरी साहेबांना सांगितला भाड्याच्या पैशावरती हा रस्ता रोको नाही आहे. हा रस्ता रोको ज्याच्या पोटामध्ये आग पडली आहे, ज्या उन्हानं, ज्या निसर्गानं, ज्या अल्निनोनं संबंध जगावरती आणि देशावरती उष्णतेची आग टाकलेली आहे. शेतात पेरलेलं उगवणार आहे का नाही माहित नाही, उगवलेलं येणार आहे का नाही माहित नाही, अरे आलेले बाजारपेठेमध्ये विकणार आहे का माहित नाही, विकल्यानंतर आम्हाला पैसे मिळणार आहेत का माहित नाही, अरे विकल्यानंतर मिळणारे पैसे सुद्धा कधी मिळणार आहेत हे माहित नाही. असा आत्महत्याचा धंदा करणारे आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अपेक्षा आम्ही करतोय, तुम्हाला दुसरं तिसरं काही मागत नाही आहे. अरे मताच्या जोगव्यासाठी तुम्ही लाखो जनतेच्या समोर ज्या रामाचं नाव घेऊन तुम्ही अभिवचना दिली, ज्या रामाला आम्ही अत्यंत पवित्र मानतो, त्या रामाचं नाव घेऊन जी वचनं तुम्ही दिली, त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको करतोय. अरे त्या विधानसभेच्या पटलावरती फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या कोट्यावधी शेतकऱ्यांना तुम्ही आशेचं किरण दिलं. अरे बीड जिल्ह्यातल्या 1 नव्हे 2 नव्हे बहुसंख्य मंडळामध्ये 4, 5, 6 पेक्षा जास्त वेळा अतिवृष्टी झालेली नोंद सरकारच्या दरबारी आहे. आमच्या हातात होण्याचा घास या अतिवृष्टीच्या पावसानं गेला, जनावरं वाहून गेले, शेती माती वाहून गेली, अन्नमाय खायला देत नव्हती. अशा प्रसंगी तुम्ही जो विश्वास विधानसभेच्या पटलावरती दिला, 32,000 कोटी रुपये आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाटणार, त्याच्यापैकी 17,500 प्रति हेक्टर आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विम्याच्या पोटी वाचणार. अशा प्रकारची घोषणा विधानसभेच्या पटलावरती तुम्ही केली, ती मागण्यासाठी आम्ही आज या रस्त्यावरती आलेलो आहे. हा बाब आमच्या शेतकऱ्यांना माहिती आहे. आम्ही कुठलीही भीक मागत नाही आहोत, आम्ही कुठलीही अशी नवी घोषणा मागत नाही आहोत. तुम्ही ज्या ज्या घोषणा केल्या, अरे कर्जमाफीची घोषणा मध्ये थाटात तुम्ही सांगितलं 7-12 कोरा 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 म्हणून, परंतु जी 7-12 कोराच्या ऐवजी तुम्ही 7-12 वरती जास्त बोजा टाकण्याचं काम या कर्जमाफीतून करतायत हे आमच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे. अरे जे शेतकरी नियमित कर्ज भरतात, ज्या शेतकऱ्याला बँकेच्या अधिकाऱ्यांनी फसवून 5-5 वर्षाच्या सह्या आधी घेतलेल्या आहेत, ज्याला पुनर्गठन माहित नाही, 10% वाढीव देतो अशा प्रकारची लालूच दाखवली, पुनर्गठन केलं. आज लाखो शेतकरी आमच्या कर्जमाफीपासून वंचित आहेत. याला जबाबदार कोण? याच्यासाठी किसान सभा मागणी करते की तुम्ही केलेल्या घोषणेप्रमाणे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना द्या. ज्यांना फसवून तुम्ही पुनर्गठन केलंय त्या शेतकऱ्यांना द्या. एवढाच नाही, ज्या पद्धतीचं ऊन आज ऑगस्ट मध्ये पडलेलं आहे, अरे श्रावणाच्या सरी ज्या येतात, जे पाऊस श्रावणामध्ये आणि ऑगस्ट मध्ये असतो, आज उन्हाळ्यासारखं कडक ऊन पडलेलं आहे. ज्या अल्निनोच्या धर्तीवरती आमचं पीक आज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे, त्याच्यासाठी विमा योजनेची जी गरज होती, ते सगळे निकष आणि ट्रिगर तुम्ही कमी केले आणि कंपनी धार्जीनं विमा धोरण या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या डबल इंजिन सरकारनं आणलं. आणि परिणाम म्हणून आज आम्ही 2025चा जो विमा आहे, 7-7, 8-8 वेळेस सुद्धा अतिवृष्टी होऊन आमचं नुकसान होऊन सुद्धा
केवळ सॅटेलाइटनं दिलेल्या उत्पन्नाच्या आधारावर आमचा पीक विमा तुम्ही नाकारताय. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा कंपनी धार्जिना हित तुमचा आता अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे. हे विचारण्यासाठी आम्ही आज या रस्ता रोको मध्ये आलेलो आहे.